श्री स्वामी समर्थ। तर नमस्कार स्वामी भक्तांनो, आजचे हे काही स्वामींचे बोलणे व काही असे तुमच्या मनाला लागून जाईल असे स्वामींनी विचार तुमच्या समोर मांडलेले आहे, म्हणून हा व्हिडिओ आतापासून ते शेवटपर्यंत एकदा पूर्णपणे नक्कीच बघा, कारण की हा व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्यानंतर तुमच्या आयुष्यात तुम्हालाच फरक जाणवायला लागणार आहे। पण त्या अगोदर तुम्ही आपल्या या चॅनल वरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच्या आत्ताच सबस्क्राइब करून ठेवा, कारण आपल्या चॅनल वरती असे भरपूर भक्तिमय व्हिडिओ देत असतात आणि येत्या काही दिवसांमध्ये आपल्या चॅनेल वरती अजून अशी नवीन प्रकारचे आणि स्वामींचे व्हिडिओज येणार आहेत, जे व्हिडिओज पाहून तुमच्या डोळ्यातून पाणी सुद्धा निघेल। म्हणून या चॅनलला एकदा नक्कीच सबस्क्राइब करूनच ठेवा। तर या पुढचं तुम्ही जे ऐकणार आहात ते एकदमच अत्याधिक महत्त्वाचा आहे। आपल्या दैनंदिन जीवनात आशेचे आणि निराशेचे क्षण येत असतात आणि जात असतात। निराशेच्या क्षणी कोणाचीही मानसिक अवस्था मोठी विचित्र असते। आता चांगले काही घडणारच नाही, अशा विचारांच्या लाटा मनाच्या अंतरंगात उमटत असतात। पराकोटीची संवेदनशील अथवा भावनिक झालेली माणसे या निराशेपोटी स्वतःला संपविण्याचा अघोरी मार्ग अवलंबतात। दैनंदिन जीवनात घडणाऱ्या घटनांकडे पाहण्याची आपली मानसिकता आशावादी आहे की निराशावादी आहे, हे प्रत्येकाने तपासून पाहिले पाहिजे। तू प्रत्येक संकटात असल्यावर माझे नामस्मरण देखील करतोस, हेही मला माहित आहे। तुला तुझ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मी काही तुला संकेत देणार आहे। तुला तुझ्या कोणत्याच कामात अडचण येणार नाही। जर अडचण आली तर त्या अडचणीला कसे सामोरे जायचे हे तुला स्वतःच करावे लागणार आहे। मी फक्त तुला मार्गदर्शन करण्याचे काम करेन। तुझा माझ्यावर असलेला विश्वास हे मला पूर्णपणे माहित आहे। तुम्ही सर्व स्वामी भक्त या जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून घ्या, कारण माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल। माझा आशीर्वाद तुमच्यावर असाच राहील। तर सगळ्यात आपण बघून घेऊया की तुमच्या मनातील इच्छा, तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टी तर तुम्हाला लवकर का मिळत नाहीत, आणि जर मिळाल्या तर त्या जास्त वेळ का टिकत नाहीत। तर तुम्ही समजून घ्या की जर आपल्याला कोणतीही गोष्ट हवी असेल तर व तिला जास्त वेळ टिकवायचे असेल तर आपल्याला थोडा संयम हा बाळगावाच लागतो। तुम्हाला माहित असेल की लवकर मिळालेली गोष्ट की जास्त वेळ टिकत नाही, व ज्या गोष्टीला तुम्हाला जास्त वेळ व जास्त मेहनत लागते ही गोष्ट ही कायम आपल्या सोबत राहते। मी आता तुम्हाला एक सांगतो की तुम्ही माझे नामस्मरण सकाळ संध्याकाळ करता। मी तुम्हाला घरात फोटोमध्ये तर दिसतो, पण तुमच्या मनामध्ये, तुमच्या हृदयामध्ये, तुमच्या आसपास हा कायम उभाच असतो। तू असा समजू नकोस की माझ्यासोबत कोणीच नाही, मी एकटाच आहे। त्यावेळेला तू हा एकच वाक्य आठवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। हे वाक्य जेव्हा तुझ्या मनात रुजेल तेव्हाच तुला कशाची भीती वाटणार नाही। तर या पुढचं तुम्ही जे ऐकणार आहात ते एकदमच अत्याधिक महत्त्वाचा आहे। आपल्या दैनंदिन जीवनात आशेचे आणि निराशेचे क्षण येत असतात आणि जात असतात। निराशेच्या क्षणी कोणाचीही मानसिक अवस्था मोठी विचित्र असते। आता चांगले काही घडणारच नाही, अशा विचारांच्या लाटा मनाच्या अंतरंगात उमटत असतात। पराकोटीची संवेदनशील अथवा भावनिक झालेली माणसे
या निराशेपोटी स्वतःला संपविण्याचा अघोरी मार्ग अवलंबतात. दैनंदिन जीवनात घडणाऱ्या घटनांकडे पाहण्याची आपली मानसिकता आशावादी आहे की निराशावादी आहे, हे प्रत्येकाने तपासून पाहिले पाहिजे. आणि वादळे व अडथळे व भरपूर मोठ्या अडचणी हे प्रत्येकाच्या जीवनात येत असतात, आणि त्या अडचणींना घाबरून माघार घेऊ नये. तर आपण ज्या अवस्थेत आहोत, आपण ज्या परिस्थितीमध्ये आहोत, त्या परिस्थितीला मात देऊन, त्या अडचणींना मात देऊन पुढे जाणे, हेच म्हणजे स्वामीचे मार्गावर जाणे. आणि जेवढ्या वेगाने तुला अडचणी येतात, त्या अडचणी सुद्धा तुझ्या तेवढ्याच वेगाने निघून सुद्धा जाणार आहेत. फक्त तू माझ्यावरती विश्वास ठेव आणि तुझ्या आयुष्यात जे तुझ्या अडचणी आहेत, जी तुझ्या अडथळे आहेत, ते महत्वाचे नाही, तर तुझ्या अडथळ्यांना मात कसा देतोय आणि त्यांच्याशी दोन हात करून त्यांना पाठी सोडून पुढे कसा जातोय व त्यातून कशा अवस्थेत बाहेर येतोस, हे सर्वात महत्वाचे असते. आणि याच ठिकाणी प्रत्येक माणूस चुकतो. अडथळे आणि अडचणी आल्यावर ती प्रत्येक माणूस स्वतःच्या जीवनात हारतो व चुकतो. फक्त तुला हे निर्णय ठाम ठेवायचे आहेत, तुझ्या आयुष्यात आता अडचणी असतील व नंतर अडचणी येतील, फक्त त्या अडचणींना माध्यम पुढे जायचं आहे. व आता मी तुला जे काही सांगत आहे, ती तुला समजत असेल तर तुम्ही व्हिडिओ आणखीन पुढे बघ. जर ते तुला समजत नसेल तर तू ही व्हिडिओ आता सुद्धा सोडून जाऊ शकतो. कारण कित्येक लोक फक्त बघतात, फक्त ते बघण्याचं काम करतात, फक्त ते समजून घेत नाहीत व ते मनापासून ऐकत नाहीत. म्हणून तो माणूस या आयुष्यात मागे राहतो. व मला हे सुद्धा माहित आहे, तू त्यातला माणूस नाही आहेस. म्हणून तू तुझ्या आयुष्यात एकदम ठाम व्यक्ती राहा. कोणीच तुला पाडू नाही शकत, कोणीच तुला रोखू नाही शकत आणि कोणीच तुला खेचून नाही शकत. असा व्यक्ती तुझ्या आयुष्यात तू भरून दाखव. यालाच तर म्हणतात स्वामी प्रसन्न होणे. स्वामी कधी प्रसन्न होतो? जेव्हा तू स्वतःहून काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोस, तेव्हा स्वामी प्रसन्न होतात. तेव्हा मी तुझ्यावरती प्रसन्न होईल, तेव्हा तुझा देव तुझ्यावरती प्रसन्न होईल. या गोष्टी तुझ्या आयुष्यात नेहमी लक्षात ठेव. आणि या आयुष्यातून खचून जाणे व या अडचणीवर रडणे, दुःखी होणे ही सर्वात मोठी तुझ्या आयुष्यातली चूक आहे. आणि तुझ्या अगोदर तुझ्या आयुष्यात आलेल्या अडचणी, तुझ्या आयुष्यात आलेले अडथळे, त्याच्यावरती रडत असशील किंवा त्याच्यावरती तू दुःख बनवत असेल तर आत्ताच्या आत्ता ही गोष्ट सोडून दे. तुझ्या आयुष्याच्या अडचणी आले आहेत, त्या म्हणजे तुझ्या आयुष्यातले अनुभव आहेत आणि ते अनुभव तू लक्षात ठेवशील, हे सुद्धा वचन दे. आणि त्या अडथळे, जे अडचणी तुझ्या कोणत्या कारणामुळे आलेत, ते सुद्धा लक्षात ठेव. व कोणत्या व्यक्तीमुळे आलेत व कोणत्या कर्मामुळे आहेत व कोणत्या गोष्टीमुळे आलेत, हे सुद्धा लक्षात ठेव. व त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न कर. आणि आज जे मी तुला जेही सांगत आहे, तू नेहमी लक्षात ठेवशील असे मला वचन दे. तेव्हा मला सुद्धा चांगले वाटेल की माझा जो भक्त आहे, तो सुद्धा माझ्यावरती विश्वास ठेवतो, तो सुद्धा माझ्या या गोष्टी सांगत आहे, तो
समजून घेऊन तू स्वतःच्या आयुष्यामध्ये तसं काहीतरी करत आहे आणि जर आता मी तुला जे काही सांगतोय ते तुला थोडे तरी आवडत असेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेव, कारण काही दिवसांमध्ये अशा काही व्हिडिओ येणार आहेत, त्या व्हिडिओ पाहून त्या डोळ्यातून पाणी सुद्धा निघेल व तू एकदम मजबूत व्यक्ती सुद्धा म्हणशील, म्हणून या चॅनलला एकदा नक्कीच सबस्क्राईब करून ठेव. तर आज मी तुझ्या गोष्टी सांगितल्या आहेत ते तुझ्या आयुष्यातून नेहमी लक्षात ठेव व तुझ्या आयुष्यात तू काहीतरी नवीन नवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न कर. चल मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.